तुळजाभवानीच्या मूर्तीवर उंदीर भाविकांनी नाराजी व्यक्त केली। देवीच्या प्राचीन अलंकारांचं यामुळे नुकसान होण्याची भीती आहे। उंदरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही केली जाते आहे। तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार असल्याचं दिसून येत आहे। तुळजाभवानी मातेची मूर्ती आपण बघतोय आणि या मूर्तीवर या उंदराचा मुक्त वावर आपल्याला बघायला मिळाला। त्यामुळे अतिशय संतापजनक हा प्रकार तुळजापुरात घडलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्या सोबत आहेत। उदय, नक्कीच सौरभ, जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदराचा संचार दिसून आलेला आहे। खरं तर सौरभ, हा संचार जो आहे तो ऑनलाईन दर्शनादरम्यान एका भाविकाला दिसला। गुजरात मधील भावनगर येथील भाविकाला ऑनलाईन दर्शनाच्या दरम्यान देवीच्या गाभाऱ्यात उंदीर असल्याचं पाहायला मिळालं सौरभ, आणि यावरती भाविकांकडून जी आहे ती नाराजी व्यक्त होते। खरं तर मोठ्या संख्येने भाविक दररोज कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आणि कुलधर्म कुलाचारासाठी तुळजापूर येथे येत असतात सौरभ। उदय, सुरक्षेच्या इतक्या सगळ्या लेयर्स आहेत तुळजापूरमध्ये आणि तिथे स्वच्छतेची निगा सुद्धा राखली जात असावी का, प्रश्नही दृश्य बघून पडतंय। उंदीर असा येतो कसा आणि अचानक मूर्तीवर जातो कसा? तर सौरभ, त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर देवीच्या सिंह गाभाऱ्यामध्ये पुरातत्व विभागाकडून जे आहे ते काम चालू आहे आणि त्या दरम्यान काम चालू असल्यामुळे कदाचित या दरम्यान उंदीर त्या ठिकाणी गेला असावा असाही शक्यता वर्तवली जाते। मात्र त्या ठिकाणी जर आपण मंदिर संस्थांची आणि मंदिर व्यवस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु त्यांच्याकडे अशी कुठलीही भाविकांची तक्रार मंदिर दिसते म्हणून आली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं। तर काही जणांकडून अशी माहिती मिळते की हा व्हिडिओ जुना असल्याची देखील माहिती मिळते। मात्र जी घटना आहे देवीच्या गाभाऱ्यात मंदिर जो दिसून आलाय ती घटना अतिशय दुर्दैवीच म्हणावी लागेल सौरभ। संतापजनक प्रकार आहे उदय। आता मंदिर प्रशासनाचं नेमकं काय म्हणणं आहे या संदर्भात? काय ते भूमिका घेत आहेत, सुधारणा करतायत, काय आश्वस्त केलंय त्यांनी? मंदिर संस्थांकडून या संदर्भात जे काही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काही होल असतील, काही उंदीर आलेल्या मार्ग असतील ते बंद केले जाणार आहेत, तशी माहिती देखील आपल्याला धार्मिक व्यवस्थापकांनी दिली आहे। मात्र असं कुठेही होल दिसून आलं नव्हतं, जरी असेल तरी ते पाहिलं जाईल बारकाईनं, असं त्यांनी सांगितलंय। उदय, उंदरांच्या नियंत्रणासाठी काही उपाययोजना केल्या जात नाहीत का संस्थांकडनं? नाही, अजून तरी आता ही पहिलीच वेळ आहे उंदीर समोर येण्याची, त्याच्यामुळे अद्याप तरी कोणती उपाययोजना केली नाही। मात्र आता उपाययोजना केली जाईल असं मंदिर व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे। ठीक आहे, तर तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यातली ही दृश्य आहे। तुळजाभवानीची देखणी मूर्ती आहे आणि त्याच्यावर या उंदराचा संचार आपल्याला बघायला मिळतोय। मूर्तीवर चक्क उंदीर फिरतोय। एका गुजराती भाविकाला ही दृश्य दिसली आणि लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा बहुतेक सुरू होतं त्यावेळी, आणि त्यात ही दृश्य कैद झाली आहेत। देवीच्या अलंकारांचं हे अलंकार ऐतिहासिक आहेत, मोठी पार्श्वभूमी या सगळ्या अलंकारांना आहे। या अलंकारांचं देखील उंदीर नुकसान करू शकतो अशी भीती आता व्यक्त होते आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उदय साबळेकडे जाऊयात। उदय, आणखी एक प्रश्न उपस्थित होतो या दृश्यांमुळे, तो म्हणजे स्वच्छतेचा। उंदरांचा इतका मुक्त वावर मंदिरात असेल तर हे स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चिंताजनक आहे। नक्कीच सौरभ, जर आपण बघितलं तर स्वच्छतेच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे। इतकंच नाही तर देवीचे जे अलंकार आहेत, जे सुवर्ण दागिने आहेत, अनादी काळापासून हे देवीला परिधान केलेले दागिने, कुठेतरी याला धक्का बसू नये अशी भाविकांकडून जी मागणी देखील होत आहे। तर उंदराच्या बाबत मंदिर संस्थांकडून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील भाविकांकडून करण्यात येते। ठीक आहे, धन्यवाद या माहितीबद्दल। तर जय महाराष्ट्राचे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण पाहूयात। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक या प्रकरणात लक्ष घालणार का? आणि उंदीर देवीच्या गाभाऱ्यात येतो, मूर्तीवर फिरतो, त्याकडे मंदिर प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे का? मंदिरातील उंदरांच्या मुक्त संचाराला आळा कधी बसणार? त्याचबरोबर संस्थान प्रशासन किती दिवसात उंदरांचा बंदोबस्त करणार? उंदीर ज्यावर फिरला तो प्रसाद भाविकांनी खाल्ल्यास त्यांच्या आरोग्याचं काय? उंदीर देवीच्या मूर्तीवर जाऊ नये म्हणून नेमका कसा बंदोबस्त करणार? असे काही प्रश्न आहेत, ज्याच्या उत्तरांची प्रतीक्षा आपण आता करणार आहोत।